पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन अशा प्रतिमेस अभिवादन करतो। आजच्या या बैठकीचं आयोजन जे 11 वाजल्यापासून सुरू आहे, खरं तर चंद्रकांत वाघमोडे पाटलांनी जे उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलेलं आहे आणि आज त्याचा 5वा दिवस आहे। हा नवयुवक चळवळीतला कार्यकर्ता त्याच्या समर्थनासाठीच फक्त आपण आलेलो नाही, तर जे 70 वर्ष प्रलंबित असणारा धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा विषय आहे त्यासाठी आपण आलेलो आहोत। आता थोड्या वेळापूर्वीच बीड जिल्हा असेल, जे की क्रांतीभूमी म्हणून आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, त्या बीड जिल्ह्यातून काही मंडळी आली, त्यांचं देखील आपण आभार मानायला यासाठी पाहिजे की कमी काळात पटकन ते आले। आज 5वा दिवस आहे, बऱ्याच आपल्या भागातल्या मंडळींना सणासुदीच येता आलं नाही, पण येत्या काळात ते येतील। तर आपण सर्वजण ज्या चंद्रकांत साठी इथं आलो असं नसून आपल्या तुम्हा माझ्या आपल्या प्रत्येकाच्या भविष्याच्या हितासाठी आलोय, भविष्यासाठी आलोय, अशा प्रकारची भावना आहे। अनेक वक्त्यांनी वेगवेगळ्या भूमिका मांडल्या की आंदोलनाला दिशा मिळाली पाहिजे, दिशा मिळाली पाहिजे, नक्कीच दिशा मिळाली पाहिजे, परंतु माझा हा मुख्य प्रश्न आहे, ही जी आहे ती दिशा नाही का? उपोषण सुरू झालं हीच तर दिशा आहे। प्रश्न आहे की या मिळालेल्या दिशेला गती दिली पाहिजे असं आपण म्हणूया। कारण आता गती देण्यासाठी काय केलं पाहिजे, तर गती देण्यासाठी हा पेंडाल भरत गेला पाहिजे। 5, 10, 15, 25, 100, 200, 500, हजारापर्यंत आकडा जो गेला तो येत्या काळात 10,000पर्यंत गेला पाहिजे। आणि निश्चितपणे आंदोलन कुणा व्यक्तीच्या किंवा कुठल्या पक्षाच्या विरोधात नक्कीच नाही, हे आपलं हक्काचं, आमचं हे रडगाण आहे, आमच्या आईकडे आम्ही मागतोय, आई आम्हाला दूध पाज। 70 वर्ष आईने आम्हाला दूधच पाजलं नाही, ह्याचं गांभीर्य ह्याचं आम्हाला दुःख आहे की सरकार बदलत गेली। आम्ही येणाऱ्या सरकारला आमची आई मानलं, नव्या त्याच्या ताकदीनं मागे उभं राहिलो। सरकार कुठली असो, 70 वर्षात आम्हाला दुर्दैवाने हे मान्य करावं लागेल की आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, आणि म्हणून ही कळकळीची विनंती आहे आणि विनंतीचं रूपांतर एका उग्र आंदोलनात होणार आहे। शेवटी सरकारला जागं झाल्याशिवाय चालणारच नाही, कुठलंही सरकार असो, मग सरकार कुठल्याही पक्षाचं असो, नेते कुठलेही असो, त्यांना हा निर्णय घ्यावाच लागेल। आणि याकरता आपल्याला यासाठी आपण बापूसाहेब आपण एक निर्णय घेतला होता की आपण दररोज संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत आपण तालुक्यातले 5 ते 6 गाव आपण करणार आहोत। काल केवळ लक्ष्मीपूजन संध्याकाळच्या वेळी होतं म्हणून आपण तो टाळला विषय, परंतु कारण लोकांना अडचणी होऊ नयेत, परंतु आज संध्याकाळी आपण, मला वाटतं आपला तो निर्णय आहे आणि येत्या पुढच्या 2-3 दिवसात तालुक्यातली अधिकाधिक गावं तात्या आपल्याला पूर्ण करायची आहेत। या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांच्या मंडळीच्या निर्णयाने आणि त्यांच्या सहमतीनेच नानासाहेब पाटील आपण त्यांच्या निर्णयाने, तुमच्या सर्वांच्या सहकार्याने हे तरुण वर्ग काम करतायत। इथे कुठलंही गट तट नाही, मनभेद नाहीत, मतभेद नाहीत, निर्णय एकच आहे, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी आणि ताकदीने उतरायचं आहे, हीच ती भावना आहे। याच्यामध्ये कसलंही राजकारण आणायचं नाही, कुठल्या व्यक्तीला टार्गेट करायचं नाही, कुठल्या पक्षाला टार्गेट करायचं नाही, परंतु धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या आड जो येईल त्याला मात्र सोडायचं नाही, हे देखील तितकंच महत्वाचं आहे। आणि बापूसाहेब आपण ज्या तळमळीने महाराष्ट्रभर फिरून मांडताय त्या सर्वांच्या भावना, तुमच्या आपल्या सगळ्याच्या भावना एकच आहेत, फक्त आता अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आज या कार्यक्रमासाठी म्हणण्यापेक्षा आजच्या या बैठकीसाठी वेळात वेळ काढून आपले एकमेव प्रतिनिधी विधानसभेमध्ये असलेले आज आपल्यामध्ये बर्णे मामा उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण मार्गदर्शन घेणार आहोत। या चळवळीमध्ये आपण असं एक भूमिका घेऊन चाललोय, वेगवेगळे मंडळी येतात, समर्थन देत आहेत। काही मंडळीचं म्हणणं आहे की आमच्या या मागणीसाठी आता आपण आंदोलनाचं शस्त्र जसं उपसलं तसं आपण राजीनाम्याचं शस्त्र उपसू आणि मग आपण पण भविष्यात एखाद्या दिवशी म्हणाल की बन्ने मामा तुम्ही देखील आमदाराचा राजीनामा द्या आमच्यासाठी, अशा प्रकारची आपण भूमिका। पण मी थोडं दुरुस्त करेल, आम्ही तुमचा राजीनामा आज मागणार नाही, वेळ आल्यावर ते देखील आपल्याला मागावं लागेल। तुमच्या राजीनाम्याच्या आधी आमचे राजीनामे पडतील, परंतु आज आम्ही एक तुमच्याकडे मागणी करत आहोत, म्हणजे सहयोगाच्या सहमतीने एक मागणी करत आहोत। आपण जसं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक समर्थनाचं पत्र दिलं, तसंच पत्र या धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी देखील आपण समर्थनाचं पत्र द्यावं। आपण निश्चितपणे आपण आलात समर्थनासाठी आलेला आहात आणि ते समर्थन आपण द्यालच, आम्हाला ती खात्री आहे, परंतु तुमचं एक प्रातिनिधिक आहे, या तळागाळातल्या गावागावातला कार्यकर्ता इथं उतरणार आहे। आणि आपण दुसरं एक महत्वाचं आम्हाला एक भूमिका मांडावीशी वाटते की जसं बारामती तालुक्यात एक बैठकाचं नियोजन झालेलं आहे, आपल्या देखील इंदापूर तालुका असेल, आम्ही दौंड तालुक्यातल्या मंडळींना देखील संपर्क करतोय, गावागावातल्या कार्यकर्त्यांची आपल्या बैठका होणं गरजेचं आहे। त्या संदर्भातलं कसं आपलं भूमिका आपण देखील स्पष्ट करावं की इंदापूर तालुक्यातनं कसं बळ मिळेल, दौंड तालुक्यातल्या मंडळींनी दौंड, इंदापूर असेल, बारामती असेल, फलटण असेल, या सर्व भागातल्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे। येत्या 2 ते 3 दिवसात आपल्याला भूमिका घ्यायची आहे। आणि सर्वात महत्वाचं मला सांगायचं आहे
ते वॉशरूमसाठी चाललेले आहेत, बाकी काय. सर्वात महत्वाची भूमिका मला सांगायची आहे, जी कालच्या परवाच्या बैठकीमध्ये बापूसाहेब आपण जो एक चर्चा केली, भाऊबीज आपली समोर परवा दिवशी आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली जे जे आंदोलन यशस्वी झालेत त्या आंदोलनामध्ये माता भगिनी जोपर्यंत रस्त्यावर उतरत नाहीत आणि जोपर्यंत आपल्याला साथ देत नाहीत तोपर्यंत ते शक्य नाही. माझ्या भगिनी तर दोघी तिघी उपस्थित आहेत, परंतु इथे 5,000 10,000 भगिनी ज्या त्यावेळी मैदानात उतरतील, इथे आंदोलनाला चळवळीत उतरतील, त्यावेळी आपल्या निश्चितपणे सरकारला याचं दखल घ्यावी लागेल. आणि म्हणून भाऊबीजेचा मुहूर्त साधून परवा दिवशी भाऊबीजेच्या मुहूर्तावर आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी एक आई आहे किंवा बहीण आहे, प्रत्येकाच्या घरात एक आई आहे, बहीण आहे. मी माझ्यापासून आपल्याला जाहीर आवाहन करतो की आपण प्रत्येकाने त्या भाऊबीजेला इथे आपल्या आई आणि बहिणीला सोबत घेऊन यायचं आहे. आणि इथे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो, या भाऊबीजेचा कार्यक्रम जर आपण यशस्वी केला, इथे 10,000 बारामती तालुक्यात जर 60-70 हजार असतील अप्पासाहेब, तर कमीत कमी 15,000 ते 20,000 कुटुंब आहेत. प्रत्येक कुटुंबातली एक जरी भगिनी आली तर निश्चितपणे इथं वादळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बारामती, इंदापूर दौंड परिसरातल्या माझ्या तमाम बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपण इथे आपण चंद्रकांतला ओवळण्यासाठी या आंदोलनाला समर्थन द्यायचं. कसं तर चंद्रकांतला ओवळायचं आणि इथे 10,000 महिला इथं जवळ उपस्थित राहतील आणि ओवळतील, त्यावेळी आंदोलनाची परवा दिवशी दिशा बदलणार आहे. आणि म्हणून भाऊबीजेचा दिवस टार्गेट करून आम्ही आजपासून संध्याकाळी पुन्हा एकदा घरोघरी जाऊन विनंती करणार आहोत. आपण देखील मामा इंदापूर तालुक्यामध्ये तशा प्रकारची विनंती आपणाला आम्ही करू की आपण इंदापूर तालुक्यात कार्यकर्त्यांना तशा प्रकारच्या सूचना द्याव्यात. दौंडमध्ये देखील आम्ही आनंददादांना तशा प्रकारची विनंती करतो आहोत, आसपासच्या तालुक्यात करत आहोत. इथे देखील नाना पाटील स्वतः इथं उपस्थित आहेत, तात्या स्वतः आहेत, या सर्व मंडळीत आपल्या सोबत आहेत. माझी नवयुवकांना विनंती आहे, दिसणारं तात्काळ उग्र शस्त्र काढला आणि वार केला की तेवढ्या पुरतं रक्त दिसतं, पण विजय निश्चित नसतो. विजय जर आपल्याला मिळवायचा असेल तर आपल्याला वार हा प्रदीर्घ अशा नियोजनातून ताकदीनं करावा लागेल. आणि तो वार कसा असेल तर तो लेखणीतून आणि संख्येतून वार असेल. लोकशाहीची जो वार आहे तो आपल्या डोक्याने चालतो, आपल्या संख्येवर चालतो. आणि ही संख्या जर इथं 10,000ची सुरुवात जर झाली तर निश्चितपणे मला खात्री आहे की महाराष्ट्रच काय देशातलं सरकार देखील आपल्याला या प्रक्रियेमध्ये न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि माझं लांबलेलं मार्गदर्शन म्हणा किंवा एक सूचना थांबवतो.